आपल्या सर्वांचे लाडके आमदार दाजी महेंद्र काका ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं, इथे सगळी अतिशय व्यवस्थित सोय केली ते सन्माननीय सुरेशजी पाटील, उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी महायुतीचे सर्व नेतेगण, सर्व सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, पत्रकार मित्रांनो आणि विक्रमजींच्या फोटोवाले मित्रांनो, भारतरत्न आपल्या सर्वांचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना आपण आत्ताच अभिवादन करून आलेलो आहोत. जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आज खरं तर आपण एकत्रित आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेतेगण, सर्व प्रमुख कार्यकर्ते, महायुतीचे नेतेगण, महायुतीचे कार्यकर्ते आपण एकत्रित आलोय हा विषय जरा समजून घेण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी. 7 मेला संघाचा प्रतिनिधी खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा, लोकसभेत पाठवायचा, बरोबर आहे. मग आता खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम हे असतं केंद्राकडून मोठ्या मोठ्या योजना आणण्याचं, केंद्राकडून मोठा मोठा निधी आणण्याचं. त्याच्यामध्ये ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी या बाबतीमध्ये जनतेचा विश्वास जो आहे तो खरा ठरवला का जनतेचा विश्वासघात केला? या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आपण चर्चा घडवायला हवी. सगळ्यात मोठं काम काय केलं गेलं याच्याबद्दल देखील चर्चा आपण करायला हवी, हे मला सुरुवातीलाच सांगायचंय. कारण 7 तारखेला आपलं भविष्य, पुढच्या 5 वर्षाचं भविष्य आपण ठरवणार आहोत. सर्व आमदार आपले, दोन्ही सरकार आपले, नंतरची जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आपलीच. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कायापालट आपल्याला करायचा आहे तो करण्यामध्ये मग कोणी आपल्याला रोखू शकतं का? तुम्ही काळ आठवा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री असतानाचा. काही कमी होतं का? 40 वर्ष काय केलं विचारतात लोक. किती कारखाने आहेत आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये? पाटील साहेबांना माहिती असेल किती आहेत कारखाने. पेक्षा जास्त कारखाने आणि साखर काही गुळ पावडरचे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित आहेत. 30-40 वर्षापूर्वी किती कारखाने होते? आपला तेरणा ऊस इतका कमी होता की कर्नाटकातनं ऊस आणायला लागायचा. हे चित्र जे बदललं, हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात जे आता जात आहेत ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे जातात. हे मान्य करत घरात आता येतात, हे वास्तव आहे. आता आपल्याला काय करायचंय? शिंदे साहेब आहेत आपले आदरणीय मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपले आदरणीय उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार साहेब आहेत आपले दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री. हे सरकार आल्यापासून आपल्या जिल्ह्याला किती न्याय मिळालाय हे देखील आपण समजून. सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, 11,500 कोटी रुपये. पहिला निर्णय आपल्या जिल्ह्यासाठी, बीडसाठी, मराठवाड्यासाठी घेतला. 11,500 कोटी रुपये, 23.66 टीएमसी पाणी, 7 टीएमसीच्या पाण्याच्या टेंडरची प्रक्रिया सुरू झाली. पाणी जे आहे ते येणाऱ्या जून जुलैमध्ये पावसाचं पाणी घाटणे बॅरेजमधून आपण उचलणार आहोत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात. पलीकडे जाऊन आपण निर्णय घेतलाय. या 3 आपल्या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतलाय की कोल्हापूर आणि सांगलीचं पुराचं पाणी जे 100 किलोमीटरचा बोगदा करून ते पाणी इथे आणायचं, मराठवाड्याला आणायचं, प्रामुख्याने धाराशिवला आणायचं. 100 किलोमीटरचा बोगदा करून वॉटर ग्रीडच्या माध्यमातून आणि हे 2-3 जे प्रकल्प आहेत त्याच्या माध्यमातून कोण करू शकतं? कोण करू शकते?
मोदी साहेबच करू शकतात, शिंदे साहेबच करू शकतात, फडणवीस साहेबच करू शकतात आणि अजित काकाच करू शकतात। समजून घ्या, आपण हे काम असतं। राजकारणात यायचं कशासाठी असतं? आपल्या भागातल्या अडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी। दुसरं काम काय केलं या महायुती सरकारने? दुसरं काम केलं ते म्हणजे धाराशिवमध्ये कौडगावला 2,500 एकरची MIDC जी आपण उभं करायचं ठरवलं होतं, ते 350 एकरची MIDC। वाशीला काही जागा आपण ठरवून घेतलेली आहे, कळंबच्या बाबतीत आपण काही निर्णय घेतलाय, इतर ठिकाणी देखील आपण MIDC आणण्याच्या बाबतीत ठरवलंय। टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आपण आणतोय। हा निर्णय जो आहे तो महायुती सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे आपण समजून घ्या, आपली आपल्याला काय पालट करायचं आपल्या जिल्ह्याचा, त्यासाठी आपण प्रामाणिकपणे नियोजनबद्ध प्रयत्न करतोय। तिसरा भाग आहे तो म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर। त्या मंदिराचा विषय आपण हाती घेतला। प्रसाद योजना केंद्र सरकारची आहे, 100% अनुदानाची योजना आहे। आपण ठाकरे सरकारकडे विनंती करत होतो, तुम्ही नुसतं प्रस्ताव केंद्राकडे पाठवा। जय भवानी जय शिवाजी म्हणणारे हे लोक, परंतु आई तुळजाभवानीचा साधा प्रस्ताव 2 वर्ष मी पाठपुरावा करून देखील त्यांनी केंद्राकडे पाठवला नाही। मी रुपये मागत नव्हतो, रुपये नको म्हटलं, फक्त आईचा हा जो प्रस्ताव आहे विकासाचा, तुम्ही फक्त केंद्राकडे पाठवा, 100% निधी तिकडनं येणार आहे। त्यांनी नाही पाठवला। आपलं सरकार आलं, तो प्रस्ताव तर मंजूर झालाच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मंत्रिमंडळाने 1300 कोटी रुपयेचा प्रस्ताव जो आहे तो आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तुळजापूरचा कायापालट करण्यासाठी घेतला। तुम्ही बघितलं असेल वाराणसीला तुम्ही बघितलं असेल, मोदी साहेबांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा त्या भागामध्ये बदल झाला। आज वाराणसीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जर बघितली तर वर्षामध्ये गोव्याला जेवढे पर्यटक जातात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने भाविक आता वाराणसीला जातात। राम मंदिराचा उल्लेख केला, हे काय आपोआप झालेलं नाहीये, नियोजनबद्ध वर्षानुवर्ष प्रयत्न केले गेले, अनेकांनी प्रचंड मोठे त्याग केले, प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यामधनं ते भव्य राम मंदिर अयोध्येमध्ये आता उभं राहिले। तिथला कसा कायापालट झाला बघा तुम्ही, अर्थव्यवस्था तिथली किती वेगाने वाढत चालली आहे बघा तुम्ही। त्या भागातल्या मुलींना रोजगाराची किती प्रचंड संधी उपलब्ध झाली आहे बघा तुम्ही। तेर असेल, नळदुर्ग असेल, सोनारी असेल, आपले वेगवेगळे प्रसिद्ध दर्गे असतील, जैन मंदिर असतील, आपल्याकडे नैसर्गिक वारसा देखील मोठा आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देखील प्रचंड प्रमाणामध्ये आपण कायापालट करायचं ठरवलंय। हे सगळं कोण करणार आहे? माझ्या आधीच्या प्रत्येक वक्त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले। सुरेश पाटील साहेबांनी तर इतकं व्यापक भाषण केलं, इतक्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला की मी काही बोललो तर त्याचं रिपिटेशन व्हायला लागलं, परत मी तो मुद्दा बोलल्यासारखं व्हायला लागलं। त्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली ही वास्तववादी भूमिका आहे। आपल्याला आता वास्तव काय बघून पुढे जायचंय। महेंद्र सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करायचे। निवेदक सुशील शेळकेंचे विशेष मला आभार व्यक्त करायचे। परवाच्या एका कार्यक्रमामध्ये माझी ओळख करून दिली, उमेदवार पती म्हणून। म्हणजे तुम्ही तशी ओळख करून दिली नाही म्हणून तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। आता मी गेले काही वर्ष जे काही काम केलं आपल्या सर्वांच्या समोर आहे।
मोठ्या योजनांच्या बाबतीत विचार करून त्याची आखणी करण्यासारखी व्यक्ती कोण आहे, या बाबतीमध्ये आपल्याला व्यापक चर्चा घडवावी लागणार आहे। विरोधक काही बोलतील, कशाबद्दल बोलतील, पण मुद्द्याचं बोलतील का? मुद्द्याचं काय? विकास आहे। मुद्द्याचं काय? आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आणि ते आता तो एका स्तरावरनं दुसऱ्या स्तरावरती न्यायचा आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली। तुमच्या वाचण्यात आलं असेल, तुम्हाला कदाचित या बाबतीत माहिती देखील असेल, बार्शीचे आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेब यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या 2 पाण्याच्या बाबतीतले प्रकल्प मोठे होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत, मोठे उद्योग होत आहेत, आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला आपल्या समोर जो विषय मांडायचा तो हा आहे की एवढा निधी आला कसा? इतका मोठा निधी महायुती सरकारने कसा दिला? कुठून आले पैसे? अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जी रणनीती आखली आणि यशस्वीपणे ती राबवली, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जो 11व्या स्थानावरती होता तो आता 5व्या स्थानावरती आलाय। त्याचा अर्थ काय झाला? अर्थव्यवस्था बळकट झाली, टॅक्स रूपी पैसा मोठ्या प्रमाणात यायला लागला आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेता यायला लागल्या। 1 रुपयामध्ये आपल्याला काय मिळते आता? देणं, थेट निधी उपलब्ध करून देणं, प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये हे चाललंय, प्रत्येक जातीच्या धर्माच्या बाबतीत हे चाललंय। आणि आपल्या जिल्ह्यात तर सर्वात उच्चांक आपण केला रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये। जे काही लक्ष दिलं होतं ते लक्ष आपण ओलांडलं। हजारो मुलांना आणि मुलींना प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण स्वतःचा उद्योग सुरू करायला, स्वतःचा उद्योग मोठा करण्यासाठी सहकार्य करू शकलो। प्रचंड प्रमाणामध्ये आवश्यकता नाहीये, परंतु तुम्ही लोकांना आठवण करून देण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे। पीक विम्यासाठी मी सुप्रीम कोर्टात गेलो, ह्याच्यामध्ये ते मोठं नाहीये, माझी जबाबदारीच होती, परंतु जे खोटं बोलतात, चुकीचं बोलतात, त्यांना हाणून पाडण्याची मात्र तुमची जबाबदारी आहे। मी त्या स्तरावरती जाणार नाही, बाकीचे जाणार नाही ह्याची गॅरंटी मी देत नाही, पण मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा हा आहे की स्पष्टपणे जाणवतंय की आपलं हित कुठे आहे, चांगलं काय आहे, खरं काय। धाराशिवला शादी खाण्यासाठी आपण 5 कोटीचा प्रकल्प हाती घेतलाय, 1 कोटी उपलब्ध करून दिले।
नळदुर्गला तसंच आहे, 5 कोटीचा शादीखाना 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. बसवसृष्टीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतलाय, तिथे 2-3 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक जे आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेतला. त्याच्या बाबतीत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यापैकी प्रत्येकाने स्वीकारलेली आहे. तळोळ्यातलं आपलं स्मारक असेल, इथे रेल्वेची 54 एकर जी जमीन आहे तिथे केंद्राचा प्रकल्प आणण्याचा विषय असेल, आपल्या धाराशिवमध्ये केंद्राचं म्हणजे केंद्रीय विश्वविद्यालय आणण्याचा विषय असेल, तुळजापूरला स्किल्स युनिव्हर्सिटी कौशल्य विकासाचं विद्यापीठ आणण्याचा विषय असेल, हे सर्व मुद्दे आपण मार्गी लावतोय. आपण मला तुळजापूरच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की तुळजापूर मी रेल्वेच्या नकाशावरती आणणार. भाषणातला निम्मा वेळ त्यांनी हे सांगितलं होतं की रेल्वे आली की तीर्थक्षेत्राचा विकास होईल, तीर्थक्षेत्राचा विकास झाला की या भागाचा आर्थिक विकास होईल. 2019 मध्ये मला वाटतं सोलापूरला त्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. नंतर अनैतिकता दाखवत अनैसर्गिक जे ठाकरे सरकार झालं, त्यांनी मात्र 2.5 वर्षामध्ये 1 रुपयाही दिला नाही. त्यांनी जर ठरल्याप्रमाणे राज्य सरकारचा हिस्सा दिला असता तर आतापर्यंत रेल्वे तुळजापूर मार्गे सोलापूरहून धाराशिवला आली असती. आपल्या महायुती सरकारने काय केलं? सरकार आलं, आपण आठवण केली, लगेच त्यांनी निम्मा हिस्सा द्यायचा निर्णय घेतला, पैसे उपलब्ध करून दिले आणि आता टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. आचारसंहिता संपली. अतिशय व्यवस्थितपणे केलेले आहेत. माझी आपल्याला आता विनंती राहणार आहे की जबाबदारी जी आहे ती आपण ठरवून द्या. आपले जे नेते आहेत त्यांनी जबाबदारी घ्यावी, ठरवून घ्यावी. मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाने आपलं कुठलं बूथ आहे याची जबाबदारी आपण ठरवून घ्यावी आणि आपलं बूथ महायुतीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने देवेंद्रजींकडे तुम्ही जाल, अजित काकांकडे तुम्ही जाल, तेव्हा निश्चितपणे तुम्हाला ते विचारणार आहेत की बाबा तुझं बूथ किती प्लस होतं. जगभरच्या गप्पा मारून काही होणार नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे नियोजनबद्ध ही जर प्रक्रिया राबवली तर मला खात्री आहे की आपलं बूथ जे आहे ते प्रत्येकाचं बूथ जे आहे ते प्रचंड प्लस राहणार आहे. मायनस राहायचं कारणच नाही. आपण खरे आहोत, आपण योग्य आहोत, आपण बरोबर करतोय, आपण विकास घडवतोय, हे आपण लोकांना आवर्जून